नमस्कार, शुभ सकाळ आणि परत सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। अपेक्षा करते की सगळे मस्त असतील। तर आज संडे आणि संडे म्हटलं की काहीतरी स्पेशल व्हायला पाहिजे किचनमध्ये आपण काही स्पेशल बनवतो। त्यानंतर घरातली काही छोटी मोठी कामं असतील तर तीही केल्या जातात। बाहेर जाणं होतं, बऱ्याचशा गोष्टी होतात संडेला। संडे यासाठी कारण सॅटर्डेला बऱ्याच जणांना सुट्टी नसते, सो म्हणून तर आज मी लंचमध्ये बनवणार आहे पनीर बटर मसाला। सो त्याचा मसाला रेडी होतोय आणि आंब्याचा रस बनवायचा आहे। खूप साऱ्या कुरड्या तळणार आहे। संडे आहे, एक दिवस तेलकट खाल्लेलं चालतं। तसंही जास्त आता उन्हाळा एवढं कडक ऊन नाही आहे, म्हणजे ऊन असतं पण संध्याकाळी मग ते नॉर्मल होतो, पावसाचं वातावरण असतं। सो हा आजचा बेत आहे आणि तेवढा जास्त वेळ लागणार नाही आहे, म्हणून किचनचा हा जो कॉर्नर आहे तो ओपन असल्यामुळे काय होतं, जे काही मी किचनमध्ये बनवते त्याची वाफ तिकडे जाते। बाकी बंद आहे त्यामुळे आतमध्ये वाफ जात नाही, पण इकडे थोडंसं चिकट होतं टाईल्सही आणि हा पूर्ण कॉर्नर। त्यानंतर खालच्या साईडलाही तेल तूप असतं, तर तोही मला बरेचदा क्लीन करावा लागतो। नुसतं पाण्याने तो क्लीन होत नाही, त्यामुळे हा जो कॉर्नर आहे तो आता क्लीन करते। आणि अश्विन गेले आहेत पनीर आणि आंबे आणायला, आणि आता तिकडेच इंदोरचं शॉप आहे तर थोडंसं ब्रेकफास्टही झाला आहे आमचा, पण तरीही कचोरी किंवा समोसा आणल्या जाईल। आता तिथपर्यंत जाणार आहे म्हटल्यानंतर आणणारच। आणि हा पिस्ता जेव्हाही आम्ही खातो तेव्हा याचे कवर असे एका साईडला काढून ठेवते, पण याचं अजूनही काहीच केलं नाही आहे। पण यावेळी मी डिसाईड केलं की आता हे खूप जास्त झाले, तर याचं काहीतरी आर्ट अँड क्राफ्टमध्ये बघून मी काहीतरी बनवणार आहे। आणि रियांशलाही आता समर कॅम्पमध्ये आर्ट अँड क्राफ्ट शिकवल्या जातात, सो दोघं मिळून आम्ही करूया। त्यालाही इंटरेस्ट येईल, त्याचाही वेळ बिझी होईल आणि म्हणजे त्यालाही काही नवीन शिकता येईल। तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आज लंचचं तर मी सांगितलं, आणि इव्हिनिंगला काय होणार आहे हे बरेचदा माहीत नसतं, तो अचानक प्लॅन ठरतो। तर चला, पूर्ण दिवसाचं रुटीन मी तुमच्याशी शेअर करणार आहे, सो स्टे ट्यून। पूजा झाल्यावर धूप अगरबत्ती फुलं चढवली की देवघर किती प्रसन्न वाटतं ना। धूप अगरबत्ती तर मी लावणार आहे, पण आज फुलंच नाही आहे। आज काय बरेचदा फुलं नसते आणि त्यामुळे ना देवघर थोडंसं सुनं सुनं वाटतं। असो, कधी कधी नसतात फुलं आणि कधी असली तर सदाफुलीची मी वाहते। तर पूजा होईपर्यंत अश्विन कचोरी आणि बाकीचं सामान घेऊन आलेले। 2च कचोरी आणायला सांगितल्या, कारण रियांश 1 वाजता येतो। आता त्याच्यासाठी आणली, म्हणजे तो आल्यानंतर खाईल। तर मस्त लागते ही इंदोरची कचोरी। ती खाऊन झाली आणि त्यानंतर मग थोडे साफसफाईला लागले। हा जो कॉर्नर आहे तो सतत भरलेला दिसतो, त्यानंतर जो ओपन कॉर्नर आहे तोही मी क्लीन करून घेणार आहे। आणि आणखी इथे मला सांगावंसं वाटतं की आपण स्त्री आपलं घर स्वच्छ राहावं म्हणून प्रयत्न करत असतो, आणि प्रत्येक गोष्ट ही टप्प्याटप्प्याने केली पाहिजे, एकदम सगळी कामं काढू नये। आता जसं मी एक छोटीशी गोष्ट करते आहे ती ही स्वयंपाकाच्यामध्ये, तर असं आपण कामं केलीत तर आपलं घर स्वच्छ राहीलच। पण ही सगळी कामं करता करता तुम्ही स्वतःकडेही लक्ष द्या। स्वतःला काय करायचं आहे ना, यासाठी तुम्ही जसं या क्लिनिंगसाठी मध्येच वेळ काढता, तसं तुम्हाला जे आवडतं त्यासाठी तुम्ही आता मध्येच वेळ काढू शकता। असं अजिबात नाही आहे की स्वयंपाक पहिले करायचा आहे, घरची पहिली कामं करायची आहे, त्यानंतरच आपण आपल्या स्वतःला जे काय करायचं आहे त्यासाठी वेळ काढायचा आहे। कारण मोस्टली गृहिणी म्हटलं की एक चिडचिडी, कंटाळवाणी आणि म्हणजे नीटनेटकी नसते ती, अशा बऱ्याचशा तिच्या व्याख्या लोक करतात। पण आपल्याला ही व्याख्या चेंज करायची असेल तर आपल्याला नेहमी प्रसन्न, स्मार्ट आणि प्रेझेंटेबल राहणं खूप महत्त्वाचं आहे। आपण गृहिणीच याची व्याख्या चेंज करू शकतो। सो घरातली कामं तर करायचीच आहे, मग ती हाऊसवाईफ असू देत किंवा मग बाहेर जाणाऱ्या स्त्रियांना, म्हणजे जॉब करणाऱ्या स्त्रियांना कमी करावी लागत असेल, पण त्यांनाही काही ना काही कामं करावीच लागतात। त्यामुळे त्या किती छान, प्रसन्न, पॉझिटिव्ह असतात। तर आपल्यालाही आपली घरातली कामं करून आपला इंटरेस्ट सांभाळून प्रसन्न, पॉझिटिव्ह राहायचं आहे आणि प्रेझेंटेबल राहायचं आहे। तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा। तर हा कॉर्नर मी छान क्लीन केला आहे, बघू शकता। आता क्लीन केल्यानंतर किती छान दिसतोय, प्रसन्न वाटतं जरा। आणि किचनच्या कॉर्नरमध्ये एक तुम्ही छोटंसं प्लांट किंवा मग आर्टिफिशियल किंवा रिअल प्लांटही ठेवता आलं किंवा फुलं ठेवता आली तर नक्की ठेवा, त्यानेही खूप छान पॉझिटिव्ह वाटतं।
उन्हाळ्याच्या सुट्टीत अभ्यास कशाला करायचा असं आपणही आपल्या लहानपणी म्हणायचो, पण आपल्यालाच आता वाटतं की नाही काहीतरी केलं पाहिजे. तर यांशही कधीतरी रीडिंग रायटिंग करतो आणि 15 दिवस जेव्हा तो शाळेत जात होता तेव्हा त्याच्याकडे बुक्स नव्हत्या. आता बुक्स आल्या आहेत तर सगळ्या बुक्स मी त्याच्या व्यवस्थित रेडी करून दिल्या आणि जे नोटबुकमध्ये त्यांनी लिहिलेलं ते आता त्याला फेअर नोटबुकमध्ये लिहायचं आहे. तर थोडं थोडं करून मी त्याला ते कंप्लीट करायला लावते. पण सगळं लिहिलेलं असले तरी रफ नोटबुकमध्ये सगळं अस्ताव्यस्त आहे. त्याच्याजवळ बसून सगळ्या गोष्टी त्याला परत समजावून त्याच्याकडून सगळं लिहून घ्यावं लागणार आहे. तर कधीतरी आता म्हणजे आज संडे आहे तरी पण हे काम मी त्याच्याकडून करून घेणार आहे. आणि आज कसा थोडासा त्याला भीती वाटत होती स्विमिंगमध्ये, तर तो बोलला की उद्या तू माझ्यासोबत ये. थोडासा घाबरलेला होता आणि त्याची खाली जायची इच्छा नव्हती खेळायला. मग आम्ही चला म्हटलं की चल आज आपण फन झोनमध्ये जाऊया, थोडासा तोही फ्रेश होईल. तर फन झोन म्हटल्यानंतर यांश लगेच रेडी झाला आणि कार्ड स्वतःजवळच ठेवून होता. आत्ता जे कार्ड दिलं आहे ते फन झोनचं आहे, ते आत्ता मी माझ्याकडे ठेवलं आहे. तर अशी मी रेडी झाली आहे. हा ड्रेस अश्विनच्या बड्डेपासनं वरच आहे, तोच मी आत्ता 2-3दा घातला आहे आणि छान वाटतो. म्हणजे असं वाटत नाही की एवढा स्वस्त आहे. तर फायनली आम्ही मॉलमध्ये आलो. टाईम झोनमध्ये जायचं आहे, गेम्स खेळायचे आहे आणि यावेळी मीही गेम खेळणार आहे. सो चलो. वो रिंग फेंकना है उसमें. तर डकचा गेम आम्ही खेळणार आहे आणि पर रिंग असे काहीतरी प्राइजेस आहे. तर चला. नहीं वो बोल रहा है वो डालेगा. डाल डाल. हाँ रुक जा, वो ट्राई कर रहे हैं पहले. मैं भी डकचा गेम खेळलो, त्यामध्ये 350 पॉईंट्स मिळाले आणि आधीचे आमचे होते तर असे 750 पॉईंट्समध्ये इकडचा काही आयटम घ्यायचा होता. तर हा बॉल 550 पॉईंट्सचा आहे. सगळं खूप महाग होतं, पण जे आयटम घ्यायचे आहे ते इथूनच घ्यायचे होते कारण ते जे तिकीट बॅलन्स होतं त्यामधून गेम खेळता येणार नव्हते. तर आम्ही पिस्ता आणि चॉकलेटचे असं ड्रिंक घेतलं कारण चॉकलेट्सही खूप महाग पॉईंट्स होते. चॉकलेट्सचेही इवन छोटीशी पेन्सिल त्याचेही इतके जास्त पॉईंट्स होते. तर पटापट इकडनं बाहेर पडलो. काही गेम्स मलाही खेळायचे होते पण राहून गेले कारण चार्ज म्हणजे त्यातलं बॅलन्स संपलं. आणि प्रत्येक वेळी इकडे येते तेव्हा काही ना काही नवीन इंटिरियर दिसतं आणि त्याच्या भोवती इतकं गर्दी असते कारण ते नवीन असतं आणि खूप अट्रॅक्टिव्ह होतं. जे काही इंटेरियर हे होतं मस्त दिसत होते. हे सगळं खूप सुंदर फोटोज वगैरे काढले इथे. आणि आता आम्हाला ट्रॉली बॅग बघायच्या होत्या पण त्याआधी खूप भूक लागलेली. बर्गर किंग पण इथे आत्ताच नवीन ओपन झालेलं आहे. अश्विन लाईनमध्ये लागलेत आणि आम्ही दोघं इथे जागा पकडून बसलो आहे. बघू दे. हे आहे ना यार, हे मागवलं आहे. कोणतं पिस्तावालं? पेटपूजा झाली आहे आणि आम्हाला ट्रॉली बॅग घ्यायच्या होत्या. इकडून घेणार नाही आहे पण इथे फक्त प्राईस विचारायला आम्ही आलो आहे. हे शॉपर स्टॉपमधल्या सगळ्या ट्रॉली बॅग्स आहेत. आम्ही ऑनलाईन घेऊ पण किती रेट्स आहेत, कशी क्वालिटी आहे हे सगळं बघायचं होतं. क्वालिटी मस्त होत्या पण थोड्याशा महाग होत्या.
ये साइड के हैं और वो साइड के हैं, ये वाले इस साइड के। ये 4000। 9,000ची सर, 9,200 ऑफ करून 4,000 लागेल. 5 वर्षी गॅरंटी वॉरंटी ऑफर आली आहे. ऑफलाईन का ऑनलाईन का नको रे, नको त्रास देऊ असा बघ. तर खूप वेळ लागला आणि एकदा मॉलमध्ये गेलो म्हणजे खूप वेळ जातो. 7 वाजता आम्ही गेलो होतो, आता 9:45 वाजलेत आणि कुठे वेळ गेला, टाईम झोनमध्ये आणि फूड कोर्टमध्ये वेळ गेला, कारण ऑर्डर होत नव्हतं पण तरीही खायचं होतं, मग तिथे खूप वेळ गेला. सो आता जेवायची गरज नाही आहे, कारण आधी शेक पिऊन झाला, त्यानंतर बर्गर आणि बाकीचं सगळं. आणि टाईम झोनमध्ये जो डकवाला गेम खेळले त्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन झालं. जे तिकीटचे पैसे होते, म्हणजे तिकीटचं जे 350 आता पैसे म्हणणार की काय म्हणणार त्याला, आय डोंट नो. तर त्याचं काहीतरी गिफ्टच घ्यायचं होतं, ज्यामध्ये फक्त त्या चॉकलेट आणि केसर पिस्ताची जी ड्रिंक येते बॉटलमध्ये ती मिळाली. प्राईस तुम्हाला मी दाखवल्या की उगाच म्हणजे प्राईस वाढवून ठेवलेल्या होत्या, वाढवून म्हणजे काय अति वाढवून ठेवलेल्या होत्या. येताना फक्त शुगरची एक काजळ पेन्सिल घेतली. यामध्ये बरेचसे ऑप्शन मिळतात. मी 01 ब्लॅकआउट यूज करते. कलरही मिळतात यामध्ये आणि माझा फेवरेट आहे. सो आत्ता मी जे लावलं होतं ते माय ग्लॅमचं, हे संपलं म्हणून मी ते यूज केलं आणि कधी कधी करते, पण हे माझं मोस्ट फेवरेट आहे. तर असा होता आजचा दिवस. मला जो गेम खेळायचा होता तो मला खेळायलाच मिळाला नाही, पण नेक्स्ट टाईम जेव्हा जाईल ना तेव्हा तो डॉगी मला खूप आवडला, तर तो गेम मी खेळेल. लक असेल तर मिळेल, नाही तर मग असंच फन म्हणून खेळेल. सो चला, असा होता आजचा संडे. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि काही गोष्टी मी तुमच्याशी शेअर केल्या आहेत त्यावरही नक्की विचार करा. तर चला मग, आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.